संसदेत आज चांगलीच गरमागरम चर्चा पाहायला मिळाली। अल्पसंख्याक मंत्री किरण रिजिजू यांनी वक्फ अमेंडमेंट बिल आज लोकसभेत सादर केलं। यानंतर वक्फ बोर्डातील नियमांच्या बदलांची तरतूद असलेल्या वक्फ बोर्डाच्या दुरुस्ती विधेयकाला विरोधकांनी जोरदार विरोध केला। या विधेयकावर लोकसभेत चर्चा सुरू झाली आहे, मात्र विरोधकांनी जोरदार विरोध करत मोदी सरकार हे मुस्लिम विरोधी असल्याचा घणाघात केला। विधेयकाचा उद्देश गरीब मुस्लिमांना न्याय देणं आणि मुस्लिम महिलांना त्यांचा हक्क प्रदान करणं हा आहे। दुरुस्ती विधेयकात केंद्रीय वक्फ परिषद आणि राज्य वक्फ बोर्ड यांचं संलिग्नीकरण करण्याचा प्रस्ताव आहे, ज्यामुळे मुस्लिम महिलांना आणि बिगर मुस्लिमांनाही प्रतिनिधित्व मिळेल असा विश्वास आहे। विधेयकातील तरतुदीनुसार वक्फ बोर्डाला त्यांच्या मालमत्तेमधून जे उत्पन्न मिळतं ते देणगीसाठी खर्च करावं लागणार आहे। रेल्वे मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालय यानंतर देशातील मालमत्तांच्या बाबत वक्फ बोर्डाचा तिसरा क्रमांक लागतो। देशात 30 वक्फ बोर्ड आहेत, त्यांच्याकडे मिळून 8 लाख एकरहून अधिक मालमत्ता आहे। सरकार हे बिल आणून यंत्रणेची हत्या करत आहे। तुम्ही हिंदू आणि मुस्लिम यांचं विभाजन पुन्हा करत आहेत अशी टीका खासदार मोहम्मद बशीर यांनी केली आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या प्रकरणी सरकारवर टीका केली आहे। या विधेयकाच्या माध्यमातून एक नवं धोरण पाहण्यास मिळत आहे। आधी हे विधेयक मीडियाला देण्यात आलं, त्यानंतर लोकसभेत आणण्यात आलं। ही कुठली पद्धत आहे? त्यावर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले, 6 ऑगस्टला हे बिल लोकसभेच्या पोर्टलवर पोस्ट करण्यात आलं आहे। सुप्रिया सुळेंनी बांगलादेशच्या अराजकाचा उल्लेख करत हे बिल टायमिंग साधत आणलं गेलं असंही म्हटलंय। असदुद्दीन ओवैसी म्हणाले, हिंदू सगळी संपत्ती मुलाच्या किंवा मुलीच्या नावे करू शकतात, पण आम्ही 1/3 संपत्तीच देऊ शकतो अशी तरतूद का? हिंदू संघटना आणि गुरुद्वारा संचालक समितीत बिगर हिंदू किंवा बिगर शीख धर्माचे लोक नसतात, मग वक्फ बोर्डात बिगर मुस्लिम लोकांचा समावेश कशासाठी केला जातो आहे? ही दुरुस्ती विधेयक हिंदू आणि मुस्लिम यांच्यात भेद पसरवण्याचं, त्यांना एकमेकांपासून तोडण्याचं काम करणार आहे। वक्फ बोर्ड ही काही पब्लिक प्रॉपर्टी नाही। सरकारला दर्ग्याकडे असलेली मालमत्ता हडप करायची आहे। मोदी सरकार हे मुस्लिम विरोधी आहे अशी बोचरी टीका असदुद्दीन ओवैसी यांनी केली आहे।